नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आकर्षणाचा सिद्धांत. आकर्षणाचा सिद्धांत खरंच वर्क करतं का, काम करतं का? तर त्याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. विचार बदला, जग बदलेल हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा सिद्धांत. आपण जसा विचार करतो तसेच अनुभव आपल्याला येत जातात आणि तसेच परिणाम आपल्याला आयुष्यात घडत जातात. या त्रिकालबाधित सत्य आहे. नियमांचा वापर करून आपण आयुष्यात हव्या त्या सर्व गोष्टी आकर्षित करू शकतो. आपण सर्व जाणता आज तागायतपणे ते वापरून आपल्या आयुष्यात बऱ्या वाईट गोष्टी आकर्षित करीत आहोतच. एक विचारू का? ताजमहाल सर्वप्रथम कुठे बांधला असेल बरं? तर सर्वांनाच माहिती आहे, नाही का? तुम्ही सहज सांगू शकता की यात काय मोठं आहे? आग्र्याला. तर हे कठीण नाहीच आहे. पण तुम्हाला माहीत आहे ताजमहाल हा सर्वप्रथम शहाजहानच्या डोक्यात म्हणजेच त्यांनी विचार केला. पहिल्यांदा त्यांनी त्याच्या डोक्यात बांधल्या गेलं. त्यानुसार त्यांनी वास्तवात त्याला रूप दिल्या गेलं. त्यांनी मजुराच्या हाताने तो बांधला किंवा त्याच्या मजुराच्या साहाय्याने त्याला साकार रूप दिलं. त्याचप्रमाणे आपण पहिले विचार करतो ते मनाने. म्हणूनच माणसाने मनात आणले तर सर्व काही तो करू शकतो. कोणतीही गोष्ट असो, माणसाने मनात जर विचार केला तर तो कोणत्याही अशक्य गोष्ट तो काहीही करू शकतो. फक्त आवश्यकता असते ती योग्य विचार करण्याची. आपले विचारच आपले भविष्य घडू शकतात. ते आपल्यावर अवलंबून आहे की तुम्ही काय बनू इच्छिता. उदाहरणार्थ तुम्ही जर असा विचार कराल की माझ्याजवळ खूप पैसा आहे, तर तुमच्या लक्षात येईल तुमच्याजवळ खरंच बऱ्यापैकी पैसा येईल कुठल्या तरी मार्गाने. पण तुम्ही नेहमी हाच विचार करता की मी गरीब आहे, माझ्याकडे पैसे नाहीत, माझं नशीबच खराब आहे, माझं नशीबच फुटकं आहे. आणि मग काय होतं, हे ब्रह्मांड तुमची ती इच्छा ऐकतो आणि त्यानुसारच तुमच्या इच्छेला अवलंबून तुम्हाला ते तुमची इच्छा पूर्ण करतं. तुम्ही अजून गरीब होत जाता. तसं पाहिलं तर तुम्ही जर विचार केला की मग विचारच करायचा आहे, तर मग आपण चांगला विचार करायला काय हरकत आहे, नाही का? तर तुम्हाला थोडं वेगळं वाटेल की खरंच हे ब्रह्मांड आपल्या इच्छा ऐकतं का किंवा ब्रह्मांड आपल्या इच्छा पूर्ण करतं का? हे सत्य आहे. सत्य नाही तर सार्वत्रिक सत्य आहे हे. तुम्हाला हे माहीतच आहे की कोणताही नियम हा जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जा, जसा आहे तसाच राहतो, तसाच वर्क करतो. उदाहरणार्थ पृथ्वीवर कोठेही गेले तरीही गुरुत्वाकर्षणाचा नियम तुम्हाला माहीतच आहे. कुठलीही गोष्ट आपण खाली टाकली तर ती जमिनीवर पडणारच, हवेत तर तरंगणारच नाही, नाही का? आणि यालाच आपण काय म्हणतो? गुरुत्वाकर्षण शक्ती. याचा अर्थ असा की नियम आपण कुठेही गेलो तरी तो सारखाच लागू होईल, यात कुठलीही शंका नाही. आपण आपल्या विचारांच्या जोरावर या जगात काहीही बनवून दाखवू शकतो. आपण जसे विचार करणार तसेच आपण बनणार आहात. आपण आपल्या जीवनात जे काही आहोत ते आपल्या विचारांच्याच जोरावर, आपल्या विचारांमुळेच आपण आहोत आणि हे काही नवीन नाही आहे. भगवान गौतम बुद्धांनी हजारो वर्षापूर्वी ही संकल्पना मांडली होती की तुमचे विचारच सर्व काही आहे. तुम्ही तेच बनता जे तुम्ही विचार करता. आणि तसेच स्वामी विवेकानंद यांनी सुद्धा हीच गोष्ट थोड्या वेगळ्या पद्धतीने मांडली. पण ते असे म्हणाले की आपण तेच बनतो जे आपण विचार करतो. पण एवढ्या मोठ्या गोष्टीला सहज मान्य करणे खूप कठीण आहे. काहीतरी या गोष्टीशी असहमती, काही तर ह्या गोष्टीशी असहमती सुद्धा दाखवतील आणि त्यांच्या मनात बरेच प्रश्न उभे राहत असतील की असे होणे कठीण आहे. तर तुम्ही काळजी करू नका. आज आपण हेच पाहणार आहोत, लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच आकर्षणाचा सिद्धांत किंवा आकर्षणाचा नियम.
मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला याविषयी पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा आकर्षणाचा सिद्धांत हे सांगते की तुम्ही तुमच्या जीवनात त्याच गोष्टींना आकर्षित करता ज्याविषयी तुम्ही नेहमी विचार करता. तुमचे विचार प्रबळ असतील की ते सत्यात उतरतातच. कोणत्या ना कोणत्या मार्गाने ते उतरतातच. ते मार्ग शोधून काढतात. तुम्ही लहान असताना अल्लादीन आणि जिनची गोष्ट ऐकलीच असेल, नाही का? आता या गोष्टीत काय असतं? अल्लादीन एक चिराग सापडतो. त्यानंतर त्या चिरागाला तो हाताने घासतो आणि हाताने घासल्यानंतर त्या चिरागातून भला मोठा जिन बाहेर पडतो आणि काय म्हणतो तो? बोल मेरे आका, मैं आपके लिए क्या कर सकता हूं. बघितलंय ना पण. आणि पुढे काय होतं? तो प्रत्येक काम अल्लादीन जे सांगतो, अल्लादीनने जे जे काम सांगितले ते काम तो करतो. हे सृष्टी आपल्या जीवनात त्या जिन सारखीच आहे बरं का. ही सृष्टी आपल्याला सुद्धा तेच म्हणते की तुम्हाला काय हवं आहे, आपल्याला काय गरज असते ते आपण आदेश देण्याची. सृष्टी आपल्याला विचारत आहे तुम्हाला काय हवं आहे, तुम्हाला काय पाहिजे आहे आणि आपल्याला काय गरज आहे ते फक्त आदेश देण्याची की मला हे पाहिजे आहे. आणि आपण जर आपल्या जीवनात भांडण, तंटे, गरिबी, बिमारी ह्याविषयी विचार केला तर आपण पाहाल की आपल्या जीवनात त्याच गोष्टी घडतील. त्याविरुद्ध आपण जर प्रेम, शांती, आनंद या सर्व गोष्टी विषयी जर विचार केला तर आपण आश्चर्यचकित होऊन जाल की ह्या सर्व गोष्टी आपल्या जीवनात खरोखरच येत आहे. आणि कोणत्याही गोष्टीविषयी जर विचार करत असाल तेव्हा तुम्ही त्या गोष्टीसाठी आवाहन करत असता. मग ती गोष्ट चांगली असो की वाईट असो. हे त्या सृष्टीला, ह्या ब्रह्मांडाला कळत नाही की तुम्ही वाईट गोष्ट मागत आहे की चांगली गोष्ट मागत आहे. पण तुम्ही जे मागता, त्या ज्या गोष्टीचा विचार करता त्या गोष्टी तुमच्या जीवनात आपोआप घडत जातात. मग विचारच करायचा आहे तर चांगला विचार का नाही करायचा, ज्यामुळे आपले जीवन सुंदर बनायला मदत होईल. तुम्ही कधी अनुभव घेतला आहे का? कधी कधी आपण विचार करतो आज मला शाळेला जायला किंवा ऑफिसला जायला उशीर होईल आणि प्रत्यक्षात मात्र आपल्याला उशीरच होतो. त्याचबरोबर आपण पाहतो की बरोबर त्याच दिवशी ट्रॅफिक लागते. समोर गाड्यांची रांग लागलेली दिसते आणि असं वाटतं ह्या सर्व गोष्टी आपल्याला ऑफिसला उशीर करण्यासाठी कोणीतरी घडवून आणतंय की काय. असं का होते असेल? तर मी आपल्याला आधीच सांगितलं की ही सृष्टी आपल्यासाठी जिनसारखी आहे. तिला कोणती गोष्ट आपल्यासाठी चांगली आहे किंवा कोणती गोष्ट वाईट आहे हे कळत नाही. सृष्टीला ती फक्त आपल्या विचारांचा स्वीकार करते आणि त्यानंतर ती प्रतिक्रिया देते. आपण ऑफिसला उशीर होण्याचा विचार केला नसता, समजा जर आपण ऑफिसला उशीर होईल का हा विचारच केला नसता तर शक्यता असते की आपण ऑफिसवर वेळेवरही पोहोचलो असतो. त्याचप्रमाणे जीवनात आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा, अनावश्यक गोष्टीवर नाही. तुम्हाला मी एक गोष्ट सांगू इच्छिते. तर 2 मैत्रिणी असतात. एक त्यातली गरीब असते आणि एक श्रीमंत असते. जी गरीब असते तिला सतत पॉझिटिव्ह विचार करण्याची किंवा सकारात्मक विचार करण्याची सवय असते आणि जी श्रीमंत असते तिला निगेटिव्ह विचार करण्याची सवय असते. ती सतत निगेटिव्ह विचार करत असते. आणि जी पॉझिटिव्ह विचार करते तिला जे मनात ठरवलं की मला चांगले मार्क्स मिळणार, मी अभ्यास करणार, मी खेळात पहिली येणार, तर त्याप्रमाणे तिचं सगळं तसंच घडत जातं. आणि जी श्रीमंत मुलगी असते ती सतत मी जर याच्यात भाग घेतला तर माझा नंबर येणार नाही, मी हारील, मला यश येणार नाही, मी अपयशी येईल आणि प्रत्यक्षात मात्र त्याच गोष्टी घडत जातात. यावरून तुम्हाला असं लक्षात आले असेल की जेव्हा आपण मनाने विचार करतो, आपलं पॉझिटिव्ह विचार करतो तर यश आपल्याला येतच आणि जेव्हा आपण निगेटिव्ह विचार करतो तेव्हा आपल्या पदरी अपयश नक्कीच येतं.
तुम्ही दुःखी आहात, समस्यांनी घेरलेले असतात, तेव्हा तुम्हालाही असं वाटत असेल की काय मी हे दुःख किंवा समस्या मुद्दामून थोडी बोलवल्या आहे. त्यावर माझं उत्तर असेल की हो. कारण तुम्ही सततच समस्यांचाच विचार करत असतात, सततच दुःखाचाच विचार करत असता, सततच त्रासाचाच विचार करत असता. ह्या गोष्टी माझ्यासोबत घडायला नको. आणि मग ब्रह्मांड तुमची ती इच्छा पूर्ण ऐकतो, ती इच्छा तुमची पूर्ण करते. त्यासाठी तुम्हाला तुमच्या समस्यांविषयी विचार करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या जीवनात आनंदी, सुखी, शांतता ह्या सर्व गोष्टीचा विचार करावा आणि ह्या गोष्टीकडेच जास्त लक्ष द्या. तुम्हाला आनंद कशातून मिळेल? समस्यातून मार्ग कसा निघेल? पैसा कमावण्याचे उपाय काय आहे? आणि ह्या सर्व जेव्हा तुम्ही विचार कराल, तेव्हा चमत्कारिकरित्या तुमच्या जीवनात बदल घडून येईल. तुम्ही आनंदी राहायला लागाल आणि तुमच्या जीवनातील समस्या आपोआपच कमी झालेल्या तुम्हाला दिसून येईल. आपण काय करतो तर जीवनात नको असलेल्याच गोष्टीचा विचार करतो. त्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यात त्याच गोष्टी घडतात आणि मग आपण नशिबाला विनाकारण दोष देत बसतो. परंतु आपण जर ह्या नियमांचा चांगल्या प्रकारे समजून घेतले, ह्या नियमाला जर आपण चांगल्या प्रकारे समजून घेतले, आपले जीवन आणखी चांगल्या प्रकारे सुंदर होईल. यू आर द क्रिएटर ऑफ युअर ऑन डेस्टिनी. स्वामी विवेकानंद यांनी सुद्धा म्हटले आहे की तुम्हीच तुमच्या नशिबाचे खरे शिल्पकार आहात. आपले नशीब बदलायचे किंवा बिघडवायचे हे पूर्णपणे आपल्यावरच अवलंबून आहे. त्यामुळे जीवनात आवश्यक असलेल्या गोष्टीकडे लक्ष द्या आणि आजपासून ठरवूया की मी माझ्या जीवनात आणखी सुंदर बनण्याचा प्रयत्न करेल. मी माझ्या जीवनाला आणखी सुंदररित्या प्रेझेंट करेल आणि मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.